सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपलं कायजन MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण एकूण 7 पंचवार्षिक योजना, सरकती योजना, त्यानंतर योजना सुटीचा काळ हे पाहिलेलं आहे. आता 8वी पंचवार्षिक योजना सुरू होण्याच्या आधी 1990 ते 92 हा जो अस्थिरतेचा काळ होता भारतीय इतिहासामध्ये, ज्यावेळेस आपल्यावर एक व्यवहार तोलाचं संकट आलं होतं. त्यानंतर स्ट्रक्चरल चेंजेस आणण्याची गरज होती. बरोबर, भारत हा पूर्णपणे बंदिस्त देश म्हणून नावारूपास आला होता. त्याच्यामुळे आपल्याला कर्ज देण्यासाठी वगैरे किंवा आपली अर्थव्यवस्था खुली नसल्यामुळे जागतिक व्यापारात देखील आपल्याला स्थान नव्हतं. तर हे जे 1990 आणि 92चा जो काळ आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा काळ आहे. या काळात आपण पंचवार्षिक योजना बाजूला ठेवून 2 वार्षिक योजना राबवायचं ठरवलेलं होतं. हे कशासाठी होतं तर भारतातील जी राजकीय परिस्थिती होती आणि आर्थिक संकट, त्यानंतर स्वावलंबन वगैरे सेल्फ रिलायन्स अचीव करण्यासाठी ह्या योजनेचा आपण वापर केला होता 2 वार्षिक योजनांचा. तर आता आपण त्या डिटेलमध्ये थोड्या पाहूया. त्या काळात कोणकोणत्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या, आर्थिक घडामोडी घडल्या, त्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये कुठल्या नवीन रिफॉर्म्स आले, तर हे आपण थोडक्यात आता पाहूया. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे पाहताना 1990 ते 92 या 2 वर्षे पाहताना आपल्याला 2 वार्षिक योजनांचा अभ्यास करून घ्यायचा आहे. आता या योजनेची मूलभूत माहिती पाहताना आपल्याला बघा, कालावधी जर विचारला तर 1 एप्रिल 1990 ते 31 मार्च 1992 म्हणजे 2 स्वतंत्र वार्षिक टप्पे आपण राबवले होते, परंतु कालावधी हा 2 वर्षाचा होता. मग जी पहिली वार्षिक योजना राबवली आपण ती 1 एप्रिल 1990 ते 31 मार्च 1991 पर्यंत होतं, म्हणजे 1 वर्षासाठी. आणि दुसरी योजना जी होती वार्षिक योजना ती 1 एप्रिल 1991 ते 31 मार्च 1992 असं होतं. आणि या योजनेचं जे नाव होतं आपलं ते स्वावलंबन योजना म्हणजे सेल्फ रिलायन्स प्लॅन. ओके, म्हणजे स्वतः स्वावलंबी बनण्यासाठी आपण ह्या 2 योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. जर नेतृत्वाचा जर विचार कराल तर याचे अध्यक्ष हे चंद्रशेखर होते आधी जून 1991 पर्यंत. त्यानंतर PV नरसिंहराव जून 1991 नंतर हे आलेले आपल्याला दिसून येतात. उपाध्यक्ष 3 होते याला, मधु दंडवते, मोहन धारिया आणि प्रणब मुखर्जी हे तीनही थोर आपले राजकारणी नेते होते. तर हे 3 उपाध्यक्ष या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहतो. कारण राजकीय अस्थिरता एवढी वाढली होती की म्हणजे एका वर्षात 2 पंतप्रधान तसेच याचे जे उपाध्यक्ष देखील आहेत ते देखील चेंज झाल्याचे आपल्याला दिसून येतं. पहिलाच मुद्दा आहे आपला राजकीय अस्थिरतेचा. पहा काय झालं होतं, मंडल आयोगाच्या नेमकी शिफारसी आल्या होत्या. मंडल आयोगाच्या शिफारसीवरून त्यावेळेस जे VP सिंग सरकार होतं 1989च्या आसपास, ते सरकार विरुद्ध तीव्र जनक्षोभ उसळला होता. म्हणजे लोक खूप आंदोलन वगैरे त्यावेळेस करायला लागले होते. त्यामुळे काय झालं की जे केंद्रामध्ये जे अल्पमतातील सरकार होतं चंद्रशेखर सरकार, तर चंद्रशेखर यांचं सरकार काय झालं सत्तेवर आल्याचं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात की म्हणजे एका सरकारला फार काळ आपल्याला म्हणजे सत्तेवर असताना पाहायला भेटलं नाही. त्यामुळे एक राजकीय अस्थिरता आल्यामुळे तो जो निगेटिव्ह मेसेज आहे मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये जो निगेटिव्ह मेसेज जातो त्याचा आपल्याला खूप जास्त तोटा या काळात झाल्याचं दिसून येतो. तसे देशामध्ये जे धार्मिक बाबतीत जर विचार कराल तर राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद याचा देखील वाद नुकताच सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1991च्या निवडणुका ह्या मंडल आणि मंदिर या 2 मुद्द्यावरच गाजल्या आणि त्यात भर म्हणून 21 मे 1991 रोजी आपले राजीव गांधींची काय झाली हत्या झाल्याची आपल्याला दिसून येतं. जे लिट्टे जी संघटना आहे तर त्या संघटने आणि त्यानंतर यांनी जे राजीव गांधींनी पीस कीपिंग मिशनसाठी आपली जे शांती सेना पाठवली होती तर त्यावरून त्यांची हत्या झाल्याचं सांगण्यात येतं. तर 1990 ते 91 काळामध्ये एवढी राजकीय अस्थिरता किंवा हे मुद्दे आपल्याला पाहायला भेटतात. त्यामध्ये मंडल आयोगाचा मुद्दा असेल, राम जन्मभूमी बाबरी मशिदीचा मुद्दा असेल आणि राजीव गांधींची हत्या हा एक मुद्दा, याच्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे की तेलाचे संकट. 1990 साली जो तेलाचं संकट आलं होतं त्याला मिनी ऑइल शॉक असं देखील म्हटलं जातं. कारण काय झाले, ऑगस्ट 1990च्या आसपास इराकने काय केलं, कुवेतवर आक्रमण केलं. त्यामुळे आखाती युद्ध पेटलं. बरोबर, आणि या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला होता. कारण कुवेत आणि इराक इथून बऱ्यापैकी इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑइल पुरवलं जायचं, क्रूड ऑइल पुरवलं जायचं. ठीक आहे, आता हे क्रूड ऑइलचे जे दर होते ते प्रति बॅरल $17 ते थेट $36 म्हणजे ते एक प्रकारे गगनाला दुप्पट झाल्याच्या आसपास आपण सांगू शकतो. याच्यामुळे दुप्पट ह्या अभूतपूर्व इंधन संकटामुळे भारताच्या आयात खर्चात प्रचंड वाढ झाली. बरोबर, जर म्हणजे खनिज तेलाचे भाव वाढले तर आपला जो आयात खर्च आहे हा डेफिनेटली वाढतो. ते तेलाचं संकट आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं गंभीर आर्थिक संकट म्हणजे आपल्याकडे जो परकीय चलनसाठा होता, तो परकीय चलनसाठा आता फक्त केवळ 2 आठवड्यांच्या आयातीपुरता पुरेल एवढाच परकीय चलनसाठा, म्हणजे तो $5.8 बिलियन एवढाच त्या काळामध्ये राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. आता म्हणजे थोडक्यात आपली अर्थव्यवस्था जी आहे ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेली आपल्याला दिसून येते. राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट जे आहे ती तब्बल 8.4% पोचली होती. त्यानंतर इन्फ्लेशन म्हणजे महागाई किंवा चलनवाढ जी आहे
तर त्याचा दर हा प्रचंड वाढून सामान्य जनता त्याच्यामध्ये होरपळल्याची आपल्याला दिसून येतं. म्हणजे महागाई आणि चलनवाढ हा देखील वाढलेला होता. परत परकीय कर्ज चुकवण्यासाठी भारताकडे परकीय चलन देखील शिल्लक नव्हतं. आताच आपण पाहिलं की फक्त 5.8 बिलियन चलन एवढंच चलन शिल्लक राहिल्याचं आपण पाहतो. त्यानंतर संकटातून बाहेर पडण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडकडे आपल्याला काय करावं लागले होते, सोने गहाण ठेवावं लागले होते. म्हणजे एवढंही आपलं क्रेडिट मार्केटमध्ये शिल्लक राहिलं नव्हतं की कोण आपल्याला ह्या विश्वासावर पैसे देईल की ठीक आहे आम्ही सोनं आहे आमच्याकडे, तुम्ही त्या बेसिसवर आम्हाला कर्ज द्या. आपल्याला ते बँक ऑफ इंग्लंडकडे जाऊन सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. नंतर मग ह्या सर्वांच्या परिणामी वित्तीय क्षेत्रातील काही घडामोडी ज्या करण्यात आल्या घडल्या किंवा जे आपण नवीन रिफॉर्म्स आणले तर ते आता पाहूया. याच काळामध्ये हर्षद मेहता घोटाळा झाला होता. बँक ऑफ कराड आणि या शेअर बाजाराशी संदर्भात सुमारे 5,000 कोटीचा मोठा आर्थिक घोटाळा या काळामध्ये उघडकीस आला होता. नंतर मग काय झालं, परिणामी आपण सेबीला काय केलं, वैधानिक दर्जा देण्यात आला होता. सेबीची स्थापना ही 1988ची आहे. मात्र जो वैधानिक दर्जा देण्याचा म्हणजे कायदा जो केला तो 1992 साली सेबीचा कायदा करण्यात आला होता. आणि जे कॅपिटल मार्केट आहे भारतातील, कॅपिटल मार्केटवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेशीर किंवा वैधानिक जबाबदारी ही जी आहे ती सेबीला देण्यात आली. त्यानंतर आर्थिक शिस्त पाळण्यासाठी काय केलं, वित्तीय बाजारपेठेमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता आणण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आलेली आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने हे जे वित्तीय क्षेत्रातील घडामोडी आहे ह्या घडामोडी आपल्याला लक्षात ठेवायच्या. हर्षद मेहताचा घोटाळा आणि सेबीला वैधानिक दर्जा हा जो वार्षिक योजना राबवल्या आपण 2 त्यामध्ये देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चलन व विनिमय सुधारणा पहा. आता याच्यामध्ये पहिलं आहे रुपयाचं अवमूल्यन. बरोबर, जुलै 1991मध्ये जवळजवळ म्हणजे ह्या 15 दिवसामध्ये आपण 3 वेळा म्हणजे 3 टप्प्यामध्ये रुपयाचं काय केलेलं आहे, आपण अवमूल्यन केलेलं आहे. रुपयाचं जेव्हा अवमूल्यन केलं जातं तेव्हा आपली निर्यात ही वाढली जाते. 1 तारीख, 3 तारीख आणि 15 तारीख हे जुलैच्या 3 दिवशी आपण काय केलं, 3 टप्प्यामध्ये रुपयाचं काय केलं, जवळपास नियर अबाउट 20% अवमूल्यन केल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळे काय झालं, अवमूल्यनामुळे भारतीय वस्तू ह्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झाल्या आणि ज्यामुळे काय झालं, निर्यातीला चालना भेटली. तर हे निर्यात प्रोत्साहन यासाठी अवमूल्यन करणं गरजेचं राहते. त्यानंतर याच काळात काय केलं, जी आपली एक्सचेंज सिस्टीम आहे तर ती म्हणजे दुहेरी विनिमय सिस्टीम आपण लागू केल्याचं दिसून येतं. त्याला LERMS असं देखील म्हटलं जातं. म्हणजे 1 मार्च 1992 पासून लिबरलाइज्ड एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम, बरोबर, तो लिबरलाइज करण्यात आला. म्हणजे फिक्स्ड रेट जो होता, फिक्स्ड एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम, तो थोडा लिबरलाइज केला. आपण दुहेरी विनिमय दर लागू केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर विनिमय दर वगैरे आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर चालू खात्यावर रुपया हा आंशिकरित्या परिवर्तनीय करण्यात आला होता. म्हणजे जे करंट अकाउंट होतं, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असे 2 अकाउंट असतात. त्यापैकी कॅपिटल अकाउंटवर तो परिवर्तनीय नाही आहे आपला रुपया, कारण एकदम जर परिवर्तनीय रुपया केला कॅपिटल अकाउंटवर तर डायरेक्टली ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे लोक काढून घेऊ शकतात फास्ट, आणि त्याचा परिणाम आपला म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे त्याच्यामध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत त्याच्यावर त्याचा तोटा होऊ शकतो. परंतु करंट अकाउंटवर मात्र रुपया हा आंशिक परिवर्तनीय त्या काळात करण्यात आलेला होता. त्यानंतर एक सुधारणा म्हणून नवीन औद्योगिक धोरण 1991 साली आपण आणले होतं. 24 जुलै 1991 रोजी ऐतिहासिक नवीन औद्योगिक धोरण आपण काय केलं, जाहीर करण्यात आलेले होते. आणि सोबतच आपण LPG सुधारणा देखील लागू केल्या होत्या. LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, उखाजा म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. तर हे नवीन पर्व सुरू झालं. आपल्याला माहिती आहे PV नरसिंहराव आणि आपले मनमोहन सिंग, ठीक आहे, तर यांनी मिळून दोघांनी आपल्याला नवीन पर्व भारतामध्ये सुरू केल्याचं दिसून येतं. त्यानंतर परवाना म्हणजे लायसन्स राज्य ते काय केलं, संपून टाकण्यात आलं. म्हणजे लायसन्स किंवा परमिट राज्य म्हणतो आपण. म्हणजे कुठल्याही सरकारी उद्योगामध्ये असेल किंवा कुठला उद्योग जरी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला शाखा जरी काढायची असेल किंवा एखादा आपल्याला ब्रांच काढायची असेल त्यासाठी सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी लायसन्स हे मागितलं जायचं. आणि त्याच्यामुळे जे आपली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या गतीने आपली डेव्हलपमेंट होत नव्हती. म्हणून हे लायसन्स किंवा परमिट राज वगैरे असेल हे संपवून उद्योगांना नोकरशाहीच्या विळख्यातून मुक्त करण्यात आलं होतं. बरोबर, लायसन्स राज संपवण्यात आलं होतं. त्यामुळे हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपली इकॉनॉमी लिबरलाइज झाली होती. लिबरलाइज करताना जर आपण ह्या गोष्टी ठेवू तर मग कुठंतरी ते कॉन्ट्राडिक्शन होऊन जातं. म्हणजे एकीकडे आपण सांगतो की आमची इकॉनॉमी लिबरलाइज आहे, ठीक आहे, प्रायव्हेटाईज आम्ही बऱ्यापैकी केलं आहे, त्यानंतर ग्लोबलायझेशनकडे आम्ही चाललो आहे, आणि सोबतच जर तुम्ही नोकरशाहीला जास्त अधिकार देऊन लोकांच्या उद्योगांना त्याचा त्रास होत असेल तर ते कुठंतरी कॉन्ट्राडिक्शन निर्माण होतं. म्हणून लायसन्स राज किंवा परमिट राज हे संपवण्यात आल्याचं आपण सांगू शकतो. थोडक्यात आता मुख्य घटना ज्या घडल्या त्या अशा की 1 एप्रिल 1990ला काय झालं, 2 वार्षिक योजनांचा प्रारंभ झाला. 1 एप्रिलला 8वी पंचवार्षिक योजना 2 वर्ष लांबणीवर टाकण्यात आली. म्हणजे 8वी पंचवार्षिक योजना 1990ला सुरू होणार होती, ती काय केलं आपण, हे जे समोर आलेलं संकट होतं त्याच्यामुळे ती 2 वर्ष काय केली आपण लांबणीवर टाकली. त्यानंतर ऑगस्ट 1990मध्येच आपल्याला मिनी ऑइल शॉक म्हणजे इराक युद्ध पेटलं कुवेतसोबतचं,
त्यामुळे तेलाचे भाव ते दुपटीपेक्षा जास्त वाढले. म्हणजे प्रति बॅरल $17 ते $36 प्रति बॅरल इतक्यापर्यंत वाढलं. त्यामुळे काय आलं, आपला आयात खर्च हा वाढायला लागला. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडे फक्त $5.8 बिलियन एवढीच रक्कम शिल्लक होती, परकीय चलन शिल्लक होतं कशासाठी, आयात करण्यासाठी. आणि ती आयात फक्त 2 आठवडेच पुरेल एवढी आयात होती. त्यासाठी आपल्याला मग सोनं गहाण वगैरे ठेवावं लागलं बँक ऑफ इंग्लंडकडे. त्यानंतर जुलै 1991 आपण काय केलं, 3 टप्प्यामध्ये, म्हणजे 1 तारीख, 3 तारीख आणि 15 जुलै या 3 दिवशी आपण काय केलं, रुपयाचं जवळजवळ 20% यांनी काय केलं, आपण अवमूल्यन केल्याचं दिसून आलं. याच्यामुळे काय झालं, आपलं म्हणजे परकीय चलनाची आवक देखील वाढली आणि आपली निर्यात, म्हणजे आपल्या ज्या वस्तू आहेत त्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये स्वस्त झाल्या आणि आपली निर्यात वाढली. ओके. त्यानंतर 24 जुलै 1991 काय झालं, नवीन औद्योगिक धोरण म्हणजे LPG औद्योगिक इंडस्ट्रियल पॉलिसी देखील आली आणि आपलं LPG धोरण देखील काय झालं, 24 जुलै 1991 लागू झाल्याचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण सोबत औद्योगिक धोरण म्हणजे इंडस्ट्रियल पॉलिसी देखील आपण नवीन आणल्याचं सांगू शकतो. हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नंतर 1992 साली सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे जे आपले म्युच्युअल फंड्स असतील किंवा शेअर बाजार असतील याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी सेबीला काय करण्यात आला, वैधानिक दर्जा म्हणजे स्टॅट्युटरी स्टेटस देण्यात आलं. किती, 1992 साली. म्हणजे सेबीची स्थापना ही 1988ची आहे, परंतु स्टेटस ज्याला वैधानिक दर्जा जो आहे त्याला 1992 साली देण्यात आलेला होता. म्हणजे शेअर बाजारातील घोटाळ्यानंतर नियामक अधिकार म्हणजे त्याचे रेग्युलेटरी पॉवर्स ज्या आहेत ते अजून मजबूत करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे चेंजेस रिफॉर्म झाल्याचं आपण सांगू शकतो. थोडक्यात काय सांगायचं तर 1990 आणि 1992च्या संकटातूनच आधुनिक, खुली आणि जागतिक पातळीवर सक्षम अशी भारतीय अर्थव्यवस्था जन्माला आली. बरोबर. हे 1991च्या आर्थिक सुधारणांचे महत्त्व होते. म्हणजे जेव्हा आपल्याला अडचणी येतात त्या अडचणीतूनच आपल्याला मार्ग काढायचा असतो. ओके, राईट. तर हे संकट म्हणजे थोडक्यात या संकटाने आपल्याला आधुनिक, खुली आणि जागतिक पातळीवर सक्षम उभी राहू शकणारी अर्थव्यवस्था जन्माला घातली असं आपण सांगू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जी 8वी पंचवार्षिक योजना सुरू होण्याच्या आधी ज्या 2 वार्षिक योजना आपण राबवल्या त्या 2 वार्षिक योजना आता आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. थँक्यू. धन्यवाद.